यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या दर्जावर मोठा परिणाम झाला आहे। नाफेड मार्फत सुरू असलेली सोयाबीन खरेदी अत्यंत संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। खुल्या बाजारात सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 1000 रुपयांचा फटका बसत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। कापूस खरेदीप्रमाणे सोयाबीनसाठीही सुपर, FAQ व फेअर अशा दर्जानुसार खरेदीची पद्धत राबवावी या मागणीसाठी प्रगती शेतकरी मंडळ जांभा खुर्द यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला सोयाबीनचा माल ट्रॅक्टरमध्ये भरून मंडळाच्या कार्यालयासमोर एकत्र येत थेट जुन्या कापूस मार्केट यार्डकडे मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र शासनाने तातडीने दखल घेत तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या कार्यालयात एक बैठक आयोजित केली। या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्यांना न्याय कसा मिळेल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच ही मागणी लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक निबंधक योगेश लोटे व खरेदी विक्री व्यवस्थापक धीरज मुळे यांनी दिली। शासनाच्या या आश्वासनानंतर शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी दिली। या बैठकीस तहसीलदार शिल्पा बोबडे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, सहाय्यक निबंधक योगेश लोटे, खरेदी विक्री व्यवस्थापक धीरज मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हसाये, श्रीकृष्ण गुल्हाणे, प्रमोद राजंदेकर, नंदकिशोर बबानिया, अभि पोळकट, श्रीकांत वानखडे, मुन्ना नाईक नवरे, अनिल देवगिरकर, कैलास साबळे आदी शेतकरी व मंडळाचे सदस्य उपस्थित होते। जर तुम्हाला ही बातमी टीव्ही अँकर, स्क्रिप्ट, वेब पोर्टल किंवा दैनिकासाठी वेगळी शैली हवी असेल तर सांगू शकता। मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।